नमस्कार, मी प्रसन्न जोशी. सारस्वत बँक प्रस्तुत बायोस्कोप मराठीच्या BB&C म्हणजे बिझनेस बॉसेस अँड कल्चर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बिझनेस बॉसेस म्हटलं की फक्त कुठले तरी उद्योग, कंपन्या, तिकडच्या AC रूम्स असल्याच पाहिजेत असं नाही. त्याच्याही पलीकडे एखादा बिझनेस फुलू शकतो आणि फक्त प्रॉफिट मोटिव्हने नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन त्याला आंत्रप्रिनरशिपला सोशलप्रिनरशिपचं सुद्धा स्वरूप देऊ शकतो. आणि अशाच प्रकारच्या एक सोशलप्रिनर माणदेशी फाउंडेशनच्या प्रमुख, टेड स्पीकर, आंतरराष्ट्रीय परिषदा गाजवलेल्या दावोसमध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा चेतना सिन्हा आपल्यासोबत आहे. चेतनाजी, खूप छान वाटतंय मला या मुलाखतीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या BB&C या कार्यक्रमासाठी वेळ दिला यासाठी. नमस्कार. मलाही खूप छान वाटतं की BB&C ची मुलाखतसाठी आज आपण अशा परिसरामध्ये मुलाखत घेतो. एक कार्यक्रम म्हणजे हा चेतनाजी, मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा माझ्या लिस्टमध्ये होतच, पण या अशा एन्व्हायरमेंटमध्ये आणि तुमचं माणदेशी सगळं ग्रामीण महिलांसाठी प्रामुख्यानं काम होत असताना मुंबईमध्ये आता जिथे आम्ही आहोत, दादर परळ परिसरामध्ये आम्ही आहोत आणि इथे माणदेशी महोत्सव दरवर्षी ते भरवतात मुंबईतल्या विविध ठिकाणी. आणि तिथे ग्रामीण भागातल्या महिला सेल्फ हेल्प ग्रुप येतात आणि खाद्यपदार्थ, ग्रामीण संस्कृती, तिथल्या काही वस्तू या सगळ्या विक्रीला आणल्या जातात. आम्हाला शहरातल्या लोकांना तिथल्या स्वाद मिळतो, वस्तू मिळतात आणि त्यांना आर्थिक मदत होते. असा एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि याची स्टोरी जी सुरू झाली आहे, ज्याच्यासाठी आपण त्यांच्याकडे आहोत, हा बिझनेस आणि हे यश सगळ्यांना दिसत असतं, पण याची सुरुवात एका नकाराने सुरू झाली होती. ॲज यू राईटली मेन्शन इन दॅट वेबसाईट की इट ऑल स्टार्टेड विथ द नो. सो माणदेशी फाउंडेशन, मायक्रो फायनान्स, बँकिंग, रुरल बँकिंग कसं सुरू झालं? खरं तर आम्ही माणदेशातले लोक, म्हणजे माणदेश लोक कसं ओळखतात महाराष्ट्रात, तर व्यंकटेश माडगुडकरांकडून, राईट. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कसा खडतर भाग आहे, ते कशी कणखर माणसं आहेत, कसा उन्हाळा आहे आमच्याकडे आणि कसा दुष्काळ आहे, ह्याच्यातला आमची ओळख. आणि म्हणून मी तसं माझा माणदेशशी तसा डायरेक्ट संबंध लहानपणीपासून नाही आहे, पण माझं चाइल्डहुड मुंबईमध्ये केला. आणि मुंबईमध्ये मी ग्रॅज्युएशन करत होते आणि मी कधी असं विचारही केला नव्हता की मी ग्रामीण भागात असणार, कुठे काम करणार, असं पण नाही. माझं चाइल्डहुड एक कच्छी फॅमिलीमध्ये आणि बिझनेस फॅमिलीमध्ये असा गेला. पण मी कॉलेजमध्ये असताना माझा संपर्क जयप्रकाश नारायणशी आला आणि ते विद्यार्थ्यांमध्ये फिरायचे युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते सांगायचे गांधी विचारधारा, पण हे सांगायचे की तरुणांना ग्रामीण भागात, भारत खेड्यात आहे आणि तरुणांना खेड्यात जायला पाहिजे. त्या विचाराने आय वॉज रिअली फॅसिनेटेड अँड आय जस्ट फेल्ट लाईक आय एम डन विथ मुंबई. सर मला वाटलं की आपण ग्रामीण भागात जाऊया. आणि इथेही त्यावेळी माणमध्ये काम चालू होतं, दुष्काळी काम. तोपर्यंत माहित होता सातारा, माण, खटाव, म्हसवड वगैरे कानावर गेली होती? अजिबात. मुंबईतल्या एक बॉम्बे गर्ल, येस, कानावर गेली होती कधी नाव? अजिबात. मग कसं काय माण कुठून आलं? मग कसं झालं की जेपींच्या मुवमेंट मध्ये अशा चळवळीत बरीच लोक होते आणि विजय ज्या मसवडचे आहेत ते तिथे रोजगार हमीवर काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांमध्ये काम करायचा. आणि माणचं असं की माणमधनं विस्थापन होतो, ती कशासाठी होतो तर मेनपाटसाठी, ऊसतोडीसाठी, काम मुंबईत मातीकाम करायला लोक येतात त्याच्यासाठी. मग तिथे महिलांना काम हवं होतं आणि ते काम महिलांना रस्ते खांदायचं काम, दगड फोडायचं काम आणि त्याची मजुरी वाढली पाहिजे, त्याचं आंदोलन विजय करत होता. आणि मी जेपींच्या मुवमेंटची भाग असल्यामुळे तिथे जात होती. मी पहिल्यांदा गेले, मी सांगते प्रसन्नाजी, माझ्यासाठी इट वॉज शॉकिंग. म्हणजे मी ज्यावेळी स्त्रियांना तिथे दगड फोडताना बघितलं तर माझ्या डोळ्यात, म्हणजे आतापर्यंत मी कधीच मुंबई सोडलं नव्हतं, कधी बाहेर गावी खेडेगावात गेली नव्हती. मुंबईचा लाईफ म्हणजे कॉलेजमध्ये जावा, फिल्म बघा, सिनेमा बघा, फन, राईट, असं जास्त. पण मी त्यावेळी महिलांना दगड फोडताना बघितलं की माझ्या पुढे अशी फ्रेम आली की आपण दगड फोडताना लोकांना कुठे बघतो. आणि माझं मनात आलं की मी दगड फोडताना कुठे लोकांना बघितले तर सिनेमामध्ये, फिल्ममध्ये काय बघितले तर लाईफ इम्प्रिझनमेंटची ज्यावेळी शिक्षा मिळते, येस, रिगरस इम्प्रिझनमेंट ची ज्यावेळी शिक्षा मिळते त्यावेळी तुम्हाला दगड फोडावे लागतात.
पण माझ्या मनात हा प्रश्न आला की ह्या महिलांना अजिबात त्यांचा जन्मसिद्ध हक्क एक डिग्निटीचा, आणि असं का व्हावं. दॅट मेड मी फील दॅट आय एम डन विथ मुंबई, आय विल बी वर्किंग इन द विलेजेस. आणि असं ठरवलं. आणि त्यावेळी मी विजयच्या प्रेमात पण पडले, मॅरिड हिम अँड डिसाइडेड. प्रेमातही पडल्या, समाजसेवेतही पडल्या, सोशलप्रिनरशिप मध्ये पण पडल्या. पण मग हे कदाचित एक एनजीओ होऊ शकलं असतं. बाय दिस एंटरप्रेन्योरशिप, त्याला तुम्ही एंटरप्रेन्योरशिपची जोड का दिली? म्हणजे इतर ठिकाणी एनजीओ बद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी सुद्धा ती चांगलीच कामं करतात. पण तुम्ही जे मॉडेल उभं केलं, एक मायक्रो फायनान्स असलं पाहिजे, स्वतःचे उद्योग असले पाहिजेत, तर हे मानदेशी फाउंडेशन, मग याची कल्पना कशी आली, कसं सुरू झालं? खरं मी सांगते, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ना, जे आपण म्हणताय एंटरप्रेन्योरशिप, मला असं नेहमी वाटतं की देयर इज वन नॅचरल इन्स्टिंक्ट इन एव्हरी पर्सन ऑफ बिंग एंटरप्रेन्योर, राईट? आणि ते आली कशी ते सांगते. की एवढ्या महिला ज्या मजुरी करणाऱ्या होत्या, भाजीपाला विकणाऱ्या होत्या, त्या म्हणायचं ताई आम्हाला बचत करायची आहे. मग बचत करायची आहे तर मी म्हटलं बँकेत जावा. बचत करणाऱ्या व्यक्तीने बँकेत जावा. पहिलं तर माझ्या मनात हा प्रश्न आलं की त्यांच्याकडे ते रोज रस्त्यावर व्यवसाय करतात, त्यांना राहायला घर नाही, तर त्यांना बचत करायला पैसे आहेत. एक्झॅक्टली, राईट? बट आय वॉज प्रूव्ड रॉंग. दे सेड की हो आम्हाला बचत करायची आहे कारण आम्हाला रस्त्यावर घर नाही, आम्ही जे बिझनेस करतो ते रस्त्यावर करतो आणि त्याला शेल्टर हवं आहे, म्हणून आम्हाला टार्पोलिन शीट खरेदी करायची आहे, त्याच्यासाठी बचत करायची आहे. पण म्हणतं मग बँकेत जावा. बँकांनी सांगितलं शी इज नॉट अन अफोर्डेबल क्लायंट. का? कारण त्या रोजच्या 3 रुपये 5 रुपये बचत करणार, आमच्यासाठी ते अफोर्डेबल नाही आहे. मी म्हणलं त्या काय पैसे मागत नाही, ते काय सबसिडी मागत नाही, ते काय सरकारी ग्रांट मागत नाही, ते बचत करायची संधी मागतात, ते त्यांचा अधिकार आहे. मग जर बँका नसेल उघडत खातं तर का नको आपण बँक चालू करावी. आणि असं आमचं बँक चालू करण्याचा प्रवास चालू झाला. आणि ते कुठे? मसवडला. हो. म्हणजे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे, बँक सुरू करणं त्याच्या सुद्धा मोठी बँकिंग महर्षी आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, पण शहरामध्ये बँक सुरू करणं आणि बँकेचं लायसन्स, त्याची सुद्धा कथा आहे. हे मसवड सारख्या ठिकाणी एक छोटी पतसंस्था सुरू करणं तुम्हाला सोपं नव्हतं लायसन्स मिळवणं. आणि मसवड सारख्या ठिकाणी बँक सुरू करणं, पतसंस्था पण नाही, बँक सुरू करणं, ते सोपं नव्हतंच. आणि मग आम्हाला त्यावेळी वाटलं नाही सोपं नसेल. वी थॉट की आपण मेहनतीने जिद्दीने करतो, तर आम्ही कॅपिटल गोळा केलं. कॅपिटल सगळ्या छोट्या छोट्या मजुरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून, आणि आम्ही रिझर्व्ह बँकेत प्रस्ताव दिला. पण रिझर्व्ह बँकेत प्रस्ताव दिल्यानंतर आम्हाला वाटलं झालं आपलं काम. पण तिथे गेल्यानंतर आरबीआयने आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला लायसन्स नाही देऊ शकत. आय वॉज शॉक. मी म्हणलं का? त्या म्हणल्या की आरबीआय मध्ये आम्हाला सांगितलं गेलं तुमच्या सगळ्या प्राथमिक सभासद जे आहेत, प्रमोटर्स, प्रमोटिंग मेंबर्स, दे आर नॉन लिटरेट आणि त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांचे अंगठे आहेत, आम्ही लायसन्स नाही इश्यू करू शकत. मी नर्वस झाले, मी माघारी आले गावी. आणि मग मला असं आय वॉज जस्ट अबाउट टू क्राय अँड टेल दीज विमेन की आपल्याला लायसन्स नाही भेटणार. पण माहिती आहे, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की लायसन्स नकारलं कारण आम्हाला लिहिता वाचता येत नाही. त्यात काय, आपण लिहायला वाचायला शिकणार. क्या बात आहे. आणि आमचे लिटरसी क्लासेस चालू झाले. आणि ते चालू झाल्यानंतर आम्ही 5 महिन्यांनी परत गेलो रिझर्व्ह बँकेत. आणि त्यावेळी मी एकटी नाही गेली, कारण मला खात्री नव्हती की आपल्याला लायसन्स भेटेल का नाही. म्हणून माझ्या बरोबर 15 महिला आल्या. आणि त्या 15 महिला आम्ही सगळे मिळून आरबीआयच्या डिरेक्टरना भेटलो. त्या महिलांनी काय सांगावं आरबीआयच्या डिरेक्टरना, त्यांनी सांगितलं आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण आम्हाला मोजता येतं. क्या बात आहे. आणि आय वुड लाईक टू से लाईक वी कॅन नॉट रीड अँड राईट बट वी कॅन काउंट. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आव्हान केलं की आम्हाला कुठल्याही मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा. इफ वी फेल, डोंट इश्यू द लायसन्स, बट टेल युअर ऑफिसर्स टू डू इट विदाउट कॅल्क्युलेटर अँड सी हू कॅन कॅल्क्युलेट फास्टर. अच्छा, राईट. सो त्याच्यानंतर आमची 2 तास मीटिंग झाली. अँड नीडलेस टू से दॅट वी गॉट द बँकिंग लायसन्स. And this Mandeshi Mahila Sahkari Bank is the first rural women's bank in India. आणि आज या बँकेचे 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत, हजारो ठेवीदार आहेत, एक उलाढाल चांगली आहे.
NPA वगैरे किंवा जे मोठे प्रॉब्लेम्स येतात आजकाल बघायला मिळतात आणि जे मोठमोठ्या बँकांना येतात ते या बँकेला मात्र येत नाहीत. आणि त्या बायका सुद्धा प्रामाणिकपणा म्हणजे बायका त्यांनी जे तत्व शोधलेलं आहे की बायका प्रामाणिक असतात त्या पैशांच्या बाबतीत, त्यांच्या कर्ज परतफेडीला कधी तगादे लावावे लागले नाहीत. ते पण आहे, कर्जही फेडतात, बचतही करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानदेशी बँक पायोनियर आहे काही गोष्टीमध्ये. जसं छोटी बचत मध्ये आम्ही पेन्शनचं प्रॉडक्ट काढलं. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की आपण हे करणार, पण आमच्या एक महिला आहेत पार्वतीताई, त्या काय करायच्या, फिक्स डिपॉझिट ठेवून दर महिन्याला व्याज घ्यायचा. मी एक दिवस त्यांना म्हणलं, ताई दर महिन्याला तुम्ही पहिल्या 2 तारखेला येतात आणि व्याज घेऊन जातात, म्हणजे नक्की तुम्ही काय करता? ते म्हणल्या की माझं वय 70 आहे, माझी मुलं मसवडमध्ये नाही आहेत, मला वेळेत औषधाला पैसे भेटत नाही, मी जी बचत केली आहे त्याला मी FD केली आणि त्याचं व्याज घेते. म्हणजे ह्याचा अर्थ असं झालं की ते फायनान्शियल इंजिनियर आहेत असं मला वाटलं. आणि मग आम्ही म्हटलं का नको पेन्शन प्रॉडक्ट चालू करायला. मग आमच्या महिला RBI मध्ये तर गेल्याच, पण स्टॉक एक्सचेंज बोर्ड मध्ये पण आम्ही गेलो आणि तिथे आम्ही सांगितलं की ही महिलांना पेन्शन योजना गरजेचा आहे, सेबीनी चालू केलं पाहिजे. पण सेबीचा कायदा त्या काळात असा होता की 1000 रुपये प्रीमियम मिनिमम होतं. तिथेही महिला भांडल्या आणि म्हणल्या की तो प्रीमियम तुम्ही कमी करायला पाहिजे, ज्याला आपण SIP म्हणतो, आणि तरच महिला पेन्शन मध्ये बचत करू शकतील. आणि ते कमी करायला लावलं आणि भारतातली पहिली पेन्शन योजना तिथून चालू झाली, जे आज अटल पेन्शन योजना आहे. ती पेन्शन योजना आमच्या महिलांची फायनान्शियल इंजिनिअरिंग मधनं आलेली आहे. ऑल स्टार्टेड फ्रॉम नॉट सम बँकिंग इन्स्टिट्यूट, NGO, लॉबिंग, तर मसवड मधली एक फाउंडेशन आणि त्याला असलेली लिडरशिप हे करते आणि करून दाखवते. मला पण चेतनाजी सांगा, इथपर्यंत तुम्ही ग्रामीण महिलांना सोबत घेतलं, सुरू झालं, पैसे तर येत होते, पण आता त्यांना पैसे येण्यासाठी काहीतरी उद्यमशीलता पण पाहिजे. मग तो प्रोजेक्ट कसा होता? तुम्ही आहात म्हसवडला, सातारा पण नाही म्हसवडमध्ये, त्या महिलांना बांधणं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं की आपल्याला असं एकत्र करायचंय, बँकिंगच्या सवयी लावणं, पैसे सेव्हिंगच्या सवयी लावणं, हा प्रवास कसा होता? कसं झालं, बँक चालू झाल्यानंतर महिला अशा बऱ्याच यायच्या आणि म्हणायच्या की अगं हे सगळं आम्ही बचत करतो, कर्ज घेतो, पण इथे व्यवसाय तरी काय करावेत. आणि बऱ्याच महिला शेळी पालन करत होत्या, मग व्यवसाय काय करावे. मग आम्ही म्हणलं की हे जे व्यवसाय आहे त्याच्यात नवीन स्वरूप आणूया. आणि म्हणून आम्ही आधी शेळ्यांना कर्ज देत होतो, पण महिला म्हणायच्या की ह्याच्यात काय वेगळं तुम्ही करायला पाहिजे, की सगळ्या महिला काय टेलर होऊ शकत नाही. आम्ही स्किलिंगचं काम चालू केलं, टेलरिंग, ब्युटी, फॅशन, हे सगळं पण केलं. पण महिला म्हणायच्या एवढ्यानी काय थांबत नाही. मग आम्ही ठरवलं की का नको, बँक आहेच, पण बँकेबरोबर सोबत बिझनेस स्कूल फॉर रुरल विमेन. आमच्या महिला हायस्कूल पर्यंत पण गेलेल्या नाही आहेत, पण त्यांना असं वाटतं की आपण व्यवसाय चालू करू शकतो जर आपल्याला थोडं त्याला हँड होल्डिंग मिळालं तर. आणि आमच्या वनिता पिसे, त्यांनी पेपर कप आणि पेपर प्लेटचा बिझनेस चालू केला. त्यांना अडथळे आले, ते बघून आम्हाला असं लक्षात आलं की ह्या महिला बिझनेस चालू करणार, पण त्याला प्रॉफिटेबल बनवायचं हे फार महत्वाचं आहे. आणि ते आपण कसं करायचं, मग आम्ही मानदेशी उद्योगिनी चालू केली, ज्याच्यात देशी MBA प्रोग्राम चालू केला. क्या बात आहे, देशी MBA. येस. आता MBA तुम्ही खूप ऐकलंय ना, आणि MBA वाले कसं MBA करतात आणि जॉब शोधतात, बरोबर आहे. आमच्या महिला तसं नाही, ते म्हणतात डिग्रीचं नाव MBA, दॅट इज मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पण सगळ्यांना करायची मात्र नोकरी करायची. आमच्या महिला म्हणतात नाही, आम्ही देशी MBA आहे. ओके, म्हणजे आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब नाही करणार, आम्ही स्वतः बिझनेस चालू करणार. आणि ते नोकरी नाही करत, पण ते दुसऱ्यांना नोकरी देतात. राईट. तुम्ही इथे बघता किती महिला जे काम करतात, त्यांनी उद्योग करतात, प्रॉडक्ट बनवतात. मग ते लाकडी घाण्याचं तेल असू द्या, या सगळ्या बिझनेसची ट्रेनिंग मानदेशी बिझनेस स्कूलनी केली. ही ट्रेनिनिंग दिल्यानंतर असं मानदेशी बिझनेस स्कूल आहे. येस, मानदेशी उद्योगिनी मराठीमध्ये. तिथे मग त्या स्त्रिया महिला एनरोल करतात, तुम्ही त्यांना प्रशिक्षण देता. या ओके. एवढंच नव्हे तर आता ग्रामीण भाग आहे ना, मसवड भाग असा डोंगरी भाग आहे, सगळे काय ऑफिसमध्ये येऊ शकत नाही, म्हणून आमची बिझनेस स्कूल ऑन व्हील्स आहे. म्हणजे बस आहे, बसमध्ये टेलरिंग मशीन, ब्युटी पार्लरचं कंपार्टमेंट, त्यात स्पाइस पावडर मेकिंग मशीन, हे सगळे मशीन्स आहेत. आणि ती बस खेडोपाडी फिरते, त्या महिला ट्रेनिंग घेतात, प्रॉडक्ट बनवतात. पॅकेजिंगची पण मशीन आहेत, ते शिकतात कसं पॅकेजिंग करायचं, आणि हे महिला उद्योजक होतात.
आणि मी जे तुम्हाला वनिता पिसेचं उदाहरण दिलं, त्यांना तर पंतप्रधानाच्या हस्ते एक्झॅम्पलर अवॉर्ड, द आदर्श उद्योजिका म्हणून त्यांना ते अवॉर्ड मिळालं आणि त्या एक रोल मॉडेल बनल्या दुसऱ्या महिलांसाठी की आपण पण उद्योजिका होऊ शकतो. तर बिझनेस स्कूल मार्फत आणि त्याचबरोबर मग आम्ही चेंबर्स ऑफ कॉमर्स चालू केलं ग्रामीण महिलांसाठी. कारण बिझनेस तुम्हाला शिकणार, चालू करणार, त्याला मोठं करायचं असेल तर तुम्हाला ब्रँडिंग करावं लागेल आणि ती ब्रँड ओनर्स निर्माण करायचे असतील तर तसा चेंबर्स ऑफ कॉमर्स लागेल. त्यांना तशा प्रकारचं मेंटरिंग मिळेल. तर ते चालू केलं आणि मला अभिमान आहे. मला प्रसन्नाजी आपल्याला आश्चर्य वाटेल पण हे सगळा डेटा बँकेच्या, बिझनेस स्कूलच्या, चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आमच्याकडे आहे. आणि हा वर्ष ह्या महोत्सवमध्ये आम्ही जे साजरा करतोय 1 मिलियन विमेन एंटरप्रेनर्सचा. म्हणजे हे एम आहे, हे टार्गेट आहे का आहे? ऑलरेडी 10 लाख महिलांपर्यंत पोहोचलेलो आहे. 10 लाख महिला या मानदेशी फाउंडेशनशी कनेक्टेड आहेत आणि 10 लाख महिला या एंटरप्रेन्योर आहेत. आमच्याकडे तो सगळा डेटा आहे. 10 लाख तो डेटा नाही, लाईव्ह आहेत ना. क्या बात आहे. 10 लाख. आता आपण जिकडे मुंबईमध्ये जिकडे परेडला आपण आहोत, नरे पार्कामध्ये हा जो मानदेशी फेस्टिवल आहे, इथल्या सगळ्या महिला या मानदेशीच्या अंडर द अम्ब्रेला अशा प्रकारे काम करतायत. मग तुम्ही मग त्यांना काय टेक्निकल नो हाव असेल, मायक्रो फायनान्स असेल, मग ते कसं करता? मग आता आमचे ज्या महिला हे सगळे बिझनेस करतात आणि त्याचे टप्पे आहेत. एक आहे की ज्यावेळी बेसिक बिझनेस चालू करतात महिला, त्यावेळी त्यांना जे बेसिक ट्रेनिंग लागतं ते बिझनेस स्कूल देतं. ज्यावेळी त्यांचं बिझनेस चांगलं होतं, समजा आज 500 कप वनिताताई बनवतात, त्याची 5000 करायची आहेत, तर त्यांना मशिनरी लागेल, त्यांना मार्केट लागणार. मग हे मशिनरी बँक कर्ज स्वरूपात त्यांना देते आणि त्यांना मार्केट मिळवण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स सज्ज असते. त्यांना लायसन्सिंग, जेवणाचं स्पाइस पावडर बनवायचे असतील, मसाल्याचे बनवायचे असतील तर FSSAI लायसन्स, हे जे फूड लायसन्सेस, आपला देश लायसन्स आहे ना, तर हे सगळे त्यांना मिळवून देते चेंबर्स ऑफ कॉमर्स. आणि उद्यम आधार हे सगळं करून मग ते मार्केटमध्ये उतरतात. आणि हे करत करत आमच्या महिला आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आलेल्या आहेत. इथे तर महोत्सवमध्ये विकतात, पण मुंबईमध्ये तर आम्ही वर्षातून एकदा येतो, राईट. मग परत ह्या महिला कशा संपर्कात राहणार कन्झ्युमरशी, तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. काय मानदेशीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करायचं? आमचं मानदेशी ई बाजार आमची वेबसाईट आहे, जिथे ऑन अमेझॉन और फ्लिपकार्ट ऑफ मानदेशी इटसेल्फ. येस, our women are on Amazon, but now Mandeshi has its own Amazon. क्या बात आहे. आणि मग आता साधारण ही सगळी उलाढाल कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये ज्याला बॉटम लाईन म्हणतात, किती टोटल टर्नओव्हर आहे, तर इतक्या सगळ्यांची उलाढाल वर्षाला आपण किती एस्टिमेट करू शकतो? म्हणजे आमच्या आमची उलाढाल प्रति महिला 1 मिलियन असेल आणि तशा 30,000 महिला आहेत ज्यांची उलाढाल मिलियन्सच्या वर आहे. म्हणजे 10 लाख छोट्या मायक्रो एंटरप्रेन्योर्स, त्या प्रत्येकीचा उलाढाल जर का 5 ते 10 लाखाच्या दरम्यान असेल आणि किमान 2 जणांना जरी त्या रोजगार देत असतील तर आपण कल्पना करू शकतो केवढा हा ट्रिमेंडस हे मोठं प्रोजेक्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या काय वेस्टर्न महाराष्ट्र आहे का अक्रॉस महाराष्ट्र? वेस्टर्न महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण ह्या 3 रिजन मध्ये. गुजरातमध्ये ट्रायबल एरियामध्ये सेल्वास वगैरे तो आहे, कर्नाटकामध्ये हुबली धारवाड आणि छत्तीसगडमध्ये दांतेवाडा, असं आमचं सगळं जाळं पसरलेलं आहे. हे सगळं करत असताना मी तुमच्या सगळ्या प्रोफाईलचं बघत होतो. तुम्हाला अनेकदा हा सगळा प्रोजेक्ट घेऊन, एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन TEDx मध्ये पण आलेला, मी त्याला सहभागी झालो होतो. तुम्ही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गेला, दावोसमध्ये सुद्धा मानदेशातली महिला ही दावोसच्या प्लॅटफॉर्मवरती उभी राहून आपला प्रयोग सांगते, ते सुद्धा बघायला मिळालेलं आहे. हा ज्याला डिलिव्हरिंग द चेंज म्हणतात, महात्मा गांधी म्हणाले होते की बी द चेंज यू वॉन्ट टू सी. हा प्रत्यक्ष तुम्ही तो केला, तो अनुभव कसा राहिला? तुमची स्वतःची प्रोग्रेस कशी झाली एक व्यक्ती म्हणून हे सगळं बघत असताना? प्रसन्नाजी, आपण फार महत्वाचं वाक्य सांगितलं की बी द चेंज व्हॉट यू वॉन्ट, राईट. हे महात्मा गांधींनी सांगितलं होतं. आणि मला असं वाटतं की हाऊ वुड यू बी दॅट चेंज. हे माझ्या आयुष्यामध्ये असे खूप प्रसंग आले. मुंबई सोडून मी मसवडला आले. बऱ्याच वेळा असं वाटायचं की मुलांचं शिक्षणाचं काय होईल. आय हॅव स्टडीड इन इंग्लिश मीडियम, हाऊ विल माय चिल्ड्रन हँडल इट. आणि मला काय त्यांना सोडून राहायचं नव्हतं, तरी ते मराठी मीडियम मध्ये शिकले, बट दे आर ग्लोबल. तर तो जो चेंज आहे, तो चेंज माझ्यामध्ये तो
ह्या महिलांनीच आणला. आणि तो कसा आणला तर हे मला सांगायला आवडेल की ज्यावेळी आम्ही आमचा रेडिओ चालू केला, मानदेशी तरंग, हे मानदेशीचा रेडिओ आहे. इथे एक फक्त प्रेक्षकांना सांगायला हवं, कारण मी जाऊन तिकडे बघून आलेलो आहे. मानदेशी तरंग हा कम्युनिटी रेडिओ आहे आणि भारतामध्ये जे निवडक कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू झाले, मी चुकत नसेल तर महाराष्ट्रात जे अगदी निवडक सुरू झाले होते त्यातला मानदेशी तरंग हा सगळ्यात जुना कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. येस, पहिले 7 मधला आम्हाला लायसन्स. तिकडे त्या महिला रेडिओ चौकी बघितलेल्या आहेत मी, Yes. ग्रामीण महिला, आणि त्यांनी कधीच लिहिलं वाचलं नाही, हो. पण ते रेडिओ जॉकी आहेत. मग या आमच्या रेडिओ जॉकी केराबाई त्या इतक्या उत्कृष्ट कार्यक्रम बनवतात. पण ज्यावेळी पहिल्यांदा आल्या त्यावेळी त्या म्हणल्या की मला रेडिओवर कार्यक्रम द्यायचा आहे. आणि जसं आरबीआयनी त्यांना सांगितलं की लिहिता वाचता येत नाही, तसं आमचेच लोक, आम्ही म्हणाले की अहो केराबाई तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, तुम्ही कशा रेडिओवर कार्यक्रम करणार. ते म्हणले मला लिहिता वाचता येत नाही, पण मी इथे कविता करते, इथे त्याला लिहायची काय गरज आहे. आणि त्या कविता छान करतात. पण त्यांनी इतक्या प्रसिद्ध झाल्या त्यांचा प्रोग्राम बनवून की ज्यावेळी राकेश आनंद बक्षी, जे आनंद बक्षीचे चिरंजीव, त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि पुस्तकं काढली. त्यांनी विचारलं की तुम्ही कसं शिकला, तर केराबाईंनी काय सांगावं. ते म्हणल्या की मी ज्यावेळी 13 वर्षाची होती त्यावेळी माझं लग्न झालं आणि 14 वर्षाची होती त्यावेळी मी गरोदर राहिली. खायला अन्न नव्हतं पुरेसं, ते भूक विसरण्यासाठी मी कविता करायला लागली आणि जात्यावरचे ओवी म्हणायला. क्या बात आहे. मला असं वाटलं की अशा परिस्थितीमध्ये पण ह्यांच्याकडे एवढी कला आहे, त्या कलाला प्लॅटफॉर्म भेटलंच पाहिजे. म्हणजे हाऊ कॅन यू बी द चेंज वेन केराबाई विल चेंज मी, राईट. नाव आहे केरा, आई वडिलांना. ही केवळ टीचिंग एक्सरसाइज की मुंबईतून आलेल्या चेतना सिन्हा काहीतरी सांगतायत आणि ते ग्रामीण महिला ऐकतात असं नव्हतं, ती अशी पण प्रोसेस होती, त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही घडला. येस, खूप. आणि त्याची जी ह्युमिलिटी होती तो अशी छानच. असंच मी जेव्हा आपण डावोसचा विषय काढला तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या मनात काय प्रश्न असेल, आपण काय सुचवत असणार, तर सगळ्यात ग्रामीण भागातल्या छोटं किंवा गरीब ते गरीब व्यक्तींना विचारावं की हे बरोबर आहे की नाही. हे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे. तर ते मी पुस्तकात वाचलेलं आहे. मला पण असं वाटलं की आपण डावोसला चाललोय. डावोसमध्ये तर सगळे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, पार्किंग लॉट हेलिकॉप्टरचा आहे, तशा ठिकाणी आपण चाललोय. तिथे आपण काय बोलावं, कारण मी तर कोचेअर होती डावोसची, मला तर रोज मीडियाला फेस करावं लागायचं आपल्यासारखं. तर मग तिथे मी काय बोलणार. मी महिलांना विचारलं की मी अशा ठिकाणी जाते की जिथे बिलियन्स आणि ट्रिलियन्सची चर्चा होणार, मी काय बोलणार तिथे. आमच्या महिलांनी काय सांगावं. ते म्हणलं त्यांना जाऊन सांगा की तुम्ही बिलियन्स आणि ट्रिलियन्सची चर्चा करा, पण आमच्यासाठी तर आमचं भांडवलच, आमचं धाडसच आमचं भांडवल आहे. आणि त्या म्हणल्या आम्ही रिझर्व्ह बँक पर्यंत जाऊन आलो, बँक काढली. कन्व्हिक्शन इज कॅपिटल. ऍब्सोल्युटली. आ कन्व्हिक्शन, आ करेज इज द कॅपिटल. आणि मग मला असं वाटलं की त्यांचं कन्व्हिक्शन आणि त्यांचं करेज, दॅट इज माय कॅपिटल. चेतनाजी, हे करत असताना ऑफकोर्स फॅमिली आहे, कुटुंब आहे, आणि तुम्ही एका अशा कुटुंबातून येतात, तुमचा साथीदार सुद्धा याच सोशल फील्ड मधून येतो. ते कसं झालं, म्हणजे हे आज सगळं बघणं, चेतना सिन्हांना सेलिब्रेट करणं सोपी गोष्ट आहे, पण आम्हाला इथं मुंबईवरनं दूरच्या ठिकाणी राहून सुद्धा येणं, तर आम्हाला ट्रेनचा प्रवास वगैरे काय ते आम्हाला माहित असतं. तुम्ही म्हसवडला राहता, तो सगळा हा अनुभव कसा राहिला. फ्रस्ट्रेट व्हायला होतं का. ग्रामीण भागात आपण राहतोय, तिकडे या सगळ्या आधुनिक सोयी सुविधा नाही आहेत, इथे एकदा येणं गोष्ट वेगळी. तो हा आयुष्याचा व्यक्तिगत पातळीला, फॅमिली पातळीला लढा, संघर्ष कसं राहिलाय. फार आपण महत्वाचा प्रश्न विचारलाय प्रसन्नाजी. सहसा मला असं संधी किंवा असं हे येत नाही, मोमेंट्स अशा येत नाही हे शेअर करायच्या. पण मी सुरुवातीला मुंबईतून गेले ना, मुंबईची लाईफ कशी घड्याळाच्या काट्यावर ना, आपली एक ट्रेन चुकली की आपल्याला दिवसभर ते असं जाणवतं. पण इथे आली गावाकडे, बस स्टँडवर जायची, 2-2 तास बसच यायची नाही. आणि मग सारखी मी स्टेशन मास्तरांना विचारायची, अहो 4 वाजताचं बसचं टाइम होतं, 6 वाजले अजून कशी आली नाही. स्टेशन मास्टर माझ्या पती विजयला म्हणायचे, अहो ज्या दिवशी तुमच्या मॅडम प्रवास करणार असेल ना त्या दिवशी आम्ही फार नर्वस होतो. म्हणजे अशा लाईफ मधनं. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळा अनुभव ते असा की मी ज्यावेळी म्हसवडला गेले, आंदोलनांचं भरात असं वाटतं की ग्रामीण भागात राहायचं आहे, पण ग्रामीण भागात ज्यावेळी राहिलो आणि त्यावेळी काय प्रश्न येतात ते मोठे मोठे प्रश्न जाणवतात की आपल्याकडे व्हेकल नसेल, हे नसेल. तर मी पहिल्यांदा ज्यावेळी गेली त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी मला टॉयलेटला जावं लागलं,
तर मी विचारलं कुठे जायचं, तर माझ्या पतीने विजयने सांगितलं की सगळ्या महिला पाठीमागे जातात. म्हणलं काय? म्हणलं ते पण आहे आणि काठी घेऊन जायचं का, तर डुक्कर असणार. मला वाटलं की हे काय, आणि मी महिलांशी बोलले की आपण ह्याला कसं सोल्युशन्स काढायचं. त्या महिला म्हणल्या की, मी म्हणलं ह्याच्यासाठी पण मोर्चे काढावे का? महिला म्हणल्या असं नाही, मसवडमध्ये सिद्धनाथचं मंदिर आहे, आपण असं करूया, देवळात सकाळी उभे राहूया आणि हा प्रश्न प्रत्येकाचा घरातल्या मालकांना विचारावूया. आणि मग आम्ही ठरवलं सगळ्या महिलांनी की मंदिरात सकाळी उभं राहायचं, म्हणजे देवाचे दर्शन करायला येतात आणि तिथे त्यांना सांगायचं. महिला विचारायच्या, मोटरसायकल घेऊन त्यांचे पती यायचे की तुम्ही एवढे टाईट कपडे घेऊन आलाय, एवढी मोटरसायकल आणली आहे, तुमच्या मालकीनबाई तुमच्या घरातली लक्ष्मी संडासला कुठे जाते. मग हा इतकं वैतागायचं. म्हणजे अशा प्रश्नातून 8 दिवसात आमच्या गावात कलेक्टरना पत्र लिहिलं आणि संडास झाले. अशा सगळ्या प्रॉब्लेम मधनं म्हणजे त्यावेळीचा तो संघर्ष होता. असे खूप झाले. पण एक मी सांगते की गावातल्या लोकांना नक्की माहिती आहे की त्याचे सोल्युशन्स कसे काढायचे. प्रश्न आहे की आपण त्यांचा किती ऐकतो. हे सगळं होत असताना आज आपण सोसायटीकडे बघत असताना, म्हणजे आज विविध लॉबीज आहेत, चेंबर्स आहेत, संस्था असतात की ज्या एकमेकांना, आणि पॉलिटिकल पार्टीज असतात टू सर्व इंटरेस्ट. मग त्या कम्युनिटीच्या असतील, कंपन्यांच्या असतील, इंडस्ट्रीच्या असतील. तुम्हाला काय वाटतं की समाजाकडून, सोसायटीकडून, सिस्टीमकडून काय अपेक्षित आहे की हे जर का झालं तर या गोष्टी अधिक प्रगत मोठ्या प्रमाणात होतील, आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. ग्रामीण ट्रान्सफॉर्मेशन जे आपल्या फाउंडिंग फादर्सचं स्वप्न राहिलेलं आहे, म्हणजे गांधी असतील, जयप्रकाश असतील, सगळ्यांचंच, आणि सगळ्या अक्रॉस आयडिओलॉजीज, ग्राम स्वराज्य ही संकल्पना सगळ्यांना मान्य आहे. मग ती साकारायला अजून 75 वर्ष झाली इंडिपेंडंट आपल्या स्वातंत्र्याची, पण अजून ते पुरेसं नाही. इनफॅक्ट उलट मायग्रेशनच जास्त झालेलं आहे. तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये माणदेशी फाउंडेशन एक सोल्युशन देऊ शकतं या बाबतीत? तुम्ही आता महोत्सव मध्ये आहात हा, आणि आम्ही मुंबईला आलोय. मुंबईची लोक इथे रोज मला भेटतात आणि म्हणतात, अहो तुम्ही वर्षातनं एकदा का करता, अजून 2 वेळा करा ना. मी म्हणते मुंबई ही मायानगरी आहे, आम्ही वर्षातून एकदा येतो. दुसऱ्यांदा तुम्ही तरी आमच्याकडे या ना. क्या बात आहे. तो जो फ्लो आहे तो फ्लो करायला पाहिजे. मी आमच्या महिलांकडून एक शिकली. ते काय म्हणतात, आमच्या बँक काढल्यानंतर एक गोष्ट म्हणतात की पैसा आहे तो पैसा पैसेवाल्यांकडे जातो, हे आपण आतापर्यंत बघितलंय. पण आम्ही पैशाची जर्नी बदलली. आता पैसा आमच्याकडे पैसेवाल्यांकडे नाही जात, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत तिथे पण जातो. मनी डज नॉट गो वेअर मनी इज, मनी ऑल्सो गो वेअर हार्ट इज. सो मला मुंबईच्या लोकांना पण असंच सांगायचं आहे की तुम्हाला हे फार आवडतं ना, मग आपलं उलट प्रवाह होऊ द्या ना. थोडे जर आले मुंबईची लोक. आणि आणखीन विशेष मला असं वाटलं की गेल्या 3 वर्षापासून आम्ही ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेतामध्ये सगळीकडे ऍग्रिकल्चर अँड सॉइल वॉटर टेस्टिंग चालू केलेलं आहे. आमच्या हेल्थ सखी सगळीकडे फिरतात आणि सॉइल टेस्टिंग करतात. आपली भूमी आहे, आपली माती आहे, आपण क्लायमेट चेंज बद्दल एवढं बोलतोय, तर ह्या मातीचे आपण काय हाल केलेले आहेत हे शेतकऱ्यांना वाटतं. जर मुंबईच्या लोकांना खरोखर असं वाटत असेल आणि काय बदल करावं, एकदा शेतकऱ्याच्या हृदयात जाऊन बघा. त्यांचं हृदय फार मोठं आहे, आपण म्हणतो ना, आणि त्यांच्या हृदयात ही माती आहे. ह्या मातीला जर महत्व द्यायचं असेल तर तिला सन्मान दिलं पाहिजे. मुंबईचे लोक गावाकडे आले तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी येणार, बिझनेस तर येणारच, पैसा येणारच. पण त्याच्याबरोबर हे सायन्स टेक्नॉलॉजीनी जर आपण त्या शेतीला, त्या ग्रामीण भागाला, ज्याचा आपण ग्राम स्वराज म्हणला, राईट, ते स्वराज आहे ना, तो दारिद्र्याकडे नको ना जाऊन द्यायला. म्हणजे आपण जिथे बसलोय तिथे असं सगळं खूप लोकांना छान वाटतं. आपण बघतोय की त्या इथे झोपाड्यावर महिला बसलेल्या आहेत, हे सगळं. पण दारिद्र्य नको. आणि ते दारिद्र्याला संपवायचं असेल तर उलटा प्रवाह चालू करा. शेतकरी थांबलेले आहेत, ते तयार आहेत, ते पिकवून अख्ख्या जगाला खायला घालतात आणि ते विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन येणार आणि समृद्धी आणणार. मला एक इकडे विचारायचा प्रश्न राहिला असता माझ्याकडून. या ज्या सगळ्या महिला आहेत आज, या सगळ्या उभ्या राहतात, मालाची विक्री करतात, पैशाचे व्यवहार करतात, पण या सगळ्या महिला, मी आधीपासून या तुमच्या प्रवासाला फॉलो केलेलं आहे, या सर्वसाधारण घरातल्या ग्रामीण महिला आहेत, त्यांना ज्या इतर पुरुषाशी बोलायला सुद्धा घाबरतात. इकडे तर शहर आहे, हे आहे, सगळं आहे. तुम्ही ते सॉफ्ट स्किल ट्रान्सफॉर्मेशन कसं आणलं? खूप महत्वाचा प्रश्न. तो जो सॉफ्ट स्किल्स ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, तो अशा मोठ्या अपस्किलिंग, आजकाल ते शब्द आहेत ना, अपस्किलिंग कसं केलं या महिलांना? आणि सॉफ्ट स्किल पण कशा बदलल्या घरातल्या लोकांना ना.
कारण फक्त महिलांना नाही बदलायचं, तुम्हाला घरातल्या लोकांना जी बदलायचं. महिला घरातल्या पुरुषासमोर सुद्धा पदर घेते किंवा बाहेर येत नाही, लोकांशी बोलत नाही, त्या महिलेला तुम्ही एक स्टॉल उभा करून ती बाई सरळ व्यवहार करते, हजारांचे व्यवहार करते. हे ट्रान्सफॉर्मेशन आणलं कसं? हे कॉर्पोरेटमध्ये शक्य होत नाही लोकांना बदलणं. मला वाटतं की तिथे नाही होणार, पण गावाकडे काय काय होतं. जादू काय ती? त्याचं मी उदाहरण देते आणखी. आमच्या एक लक्ष्मीबाई आहेत, त्यांना डाळ मिल काढायची होती. अच्छा. त्यांच्याकडे तुरी होत होत्या, डाळ मिल काढायची होती. त्यांच्याकडे ते म्हणल्या की मला डाळ मिल काढायची, मशीन घ्यायची, डाळ हे ग्राइंड करायची. आणि त्यांनी ठरवलं की मी कर्ज घेणार आणि ते मशीन घेणार आणि डाळ मिल करणार. कर्ज घेण्यासाठी तर आमची बँक होतीच, मग त्यांना कर्ज दिलं, पण मशीन घ्यायला गेले. आधी तर घरातल्या लोकांनीच विरोध केला की तू डाळ मिल काढून काय मोठे पैसे कमवणार आहे, किती डाळ विकणार आहे तुरीमधनं, हे बिझनेस आपल्याला नाही. आणि तोटा झाला तर त्यांना सांगितलं की हे घर सोडायचं, बाहेर निघायचं. अशा परिस्थितीमध्ये तिनं जिद्द नाही सोडली. ती म्हणली की ते करून मी डाळ मिल खरेदी करायला जाणार. ते मशीन खरेदी करायला गेल्या. तिथे मशीन विकणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं, अहो ताई तुम्हाला डाळ मिल खरेदी करायची आहे, चेष्टा करताय का, जावा तुमच्या नवऱ्याला घेऊन या. एव्हरीवेअर देर वॉज नो. त्या म्हणल्या की अहो मला चालू करायचा आहे बिझनेस. ते म्हणल्या तुम्हाला समजणारच नाही. ते म्हणले मला समजणार टेक्नॉलॉजी, मला मशिनरी समजणार, मला माहिती आहे 3 फेज लागणार. शेवटी त्यांनी शिकवलं त्यांना आणि त्यांनी डाळ मिल चालू केली. आता ते आज जिथे त्यांचा स्टॉल आहे ते पॅकेजिंग करून विकतात. एवढंच नव्हे तर ह्या पैशातून त्यांना त्यांच्या कन्येला UDCT मध्ये इंजिनियर केलं आणि आता ती TCS मध्ये जॉब करते. म्हणजे ज्यावेळी स्टार्टअप वगैरे इकोसिस्टम हे गेल्या काही वर्षात शब्द यायला लागले, त्यावेळी चेतना सिन्हा आणि त्यांच्या या सगळ्या सहकारी महिलांनी असे स्टार्टअप केले आणि स्टार्टअप इन्क्युबेशन आणि सीड फंडिंग आणि एंजल फंडिंग वगैरे हे शब्द माहीत नसलेल्या महिला संघर्ष करत, घरापासून ज्यांचा संघर्ष सुरू झाला, मायक्रो फायनान्स मधून थोडे पैसे मिळवले, त्यांनी काढले आणि स्वतःच्या जबाबदारी त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि तो मोठा व्यवसाय झाला. चेतनाजी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी BBC मध्ये अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्यात, मी या ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मी घेतलेल्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा मला आजचा एपिसोड खूप मोठा आहे, वेगळा आहे, कारण तुम्ही त्या भागामध्ये दीप प्रज्वलित करताय आणि त्या सगळ्या महिला दीप से दीप जलाते चलो, की जिकडे हा असा एक प्रकारचा अंधार होता, पण तिकडे आता ही विकासाची गंगा वाहते आणि त्याचं एक प्रारूप आम्हाला इकडे एक मॉडेल बघायला मिळतंय. तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम जेव्हा बघत असाल, पुढचे काही दिवस हा माणदेशी महोत्सव आहे इकडे मुंबईत परळच्या नरे पार्कामध्ये. पण त्या व्यतिरिक्त माणदेशीची वेबसाईट आहे माणदेशी बाजार, त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता, खरेदी घेऊ शकता. तुम्ही जर का मोठ्या ऑर्डर्स दिल्या तर यांना आणखी मोठ्या प्रमाणात तो बिझनेस करताय, त्यामुळे ती पण एक विनंती आहे. कारण हा पैसा चेतना सिन्हा नावाच्या कॉर्पोरेट मॅनेजिंग डायरेक्टर CEO यांच्या पगारासाठी नाही किंवा एका इंडस्ट्रियलिस्टच्या कॅपिटल वाढत राहण्यासाठी नाही. तो पैसा पुन्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेत फिरणार आहे. त्यासाठी ती आपल्याला सहकार्य करायचं आहे. आपला स्वतःचा एक छोटासा भाग आपल्याला उचलायचा. चेतनाजी, खूप आभार, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला याकरता आणि तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार, थँक्यू. आणि याचबरोबर सारस्वत बँक प्रस्तुत द बायोस्कोप पॉडकास्टच्या या BB&C म्हणजे बिझनेस बॉसेस आणि कल्चर या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.